नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहात विजय न्यूज. विजय न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. मराठा आरक्षणासाठी ट्रॅक्टर रॅली काढणाऱ्या 42 जणांवर वैराग पोलिसात झाला गुन्हा दाखल. ट्रॅक्टर मोर्चा मुंबईत धडकू नये म्हणून पोलिसांनी नोटिसा बजावल्याची प्रकरण ताजे असतानाच वैरागमध्ये रॅली काढणाऱ्या 42 जणांवर पोलिसांनी 7 दिवसानंतर गुन्हा दाखल केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार वैरागमध्ये साखळी उपोषण सुरू आहे. याच उपोषणाचा एक भाग म्हणून वैरागमध्ये 13 डिसेंबर रोजी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. ही रॅली काढण्यापूर्वी आयोजक कपिल कोरके यांनी वैराग पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर परवानगी मागितली होती. दरम्यान वैराग पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन न करता शासन दरबारी पत्रव्यवहार करून कायदेशीर मार्गाने दाद मागावी आणि सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नये असे लेखी नोटिसाद्वारे कळवले होते. दरम्यान ट्रॅक्टर रॅली शांततेत पार पडली. त्यानंतर 7 दिवसांनी 19 डिसेंबरला पोलिसांनी आयोजकासह 42 जणांवर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेल्या 50 दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून 13 तारखेला आपण वैरागमध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. अतिशय रॅलीचं आयोजन केल्यामुळे वैराग पोलीस स्टेशनमध्ये 42 जणांवर आपल्या सर्व सहकार्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. या संदर्भात आपले मत काय? 13 तारखेला बुधवारी सकाळी 9 वाजता आम्ही रॅलीचं नियोजन केलं होतं. त्याच्या आधी आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं की असं आम्ही बुधवारी सकाळी 9 वाजता एक 52 गावामधून ट्रॅक्टर येणार आहेत असं आम्ही निवेदन पोलीस स्टेशनला दिलं होतं. आणि ज्यावेळेस रॅली चालू झाली ट्रॅक्टर रॅली त्यावेळेस मात्र प्रशासनाला कसलाही ताण न येऊ नये किंवा त्यांना कसलाही ताण आम्ही दिला नाही. आम्ही मराठा म्हणून आम्ही शिस्तीचं पालन करतो. आम्हाला सुद्धा आमच्या जातीला कुठं बट्टा लागू नये ही काळजीसुद्धा आम्हाला कुठं त्रास असते. आणि आम्ही आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांनी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे आणि कुठलाही बट्टा लागलेला नाही, कुठलंही काय केलं नाही. अतिशय छान पद्धतीनं आमची ट्रॅक्टर रॅली झाली आहे आणि पूर्णपणे मीडियानं पूर्ण महाराष्ट्रानं दखल घेतली आहे. आणि एवढं सगळं प्रशासनाला आम्ही ताण दिला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आले म्हणून काहीतरी आमच्यावर षड्यंत्र करायची आणि आम्हाला कुठं थांबायचा प्रयत्न करायचा. आज आम्हाला जवळजवळ आमच्या 40-42 गावाच्या शेतकरी बांधवावर आज 145, 143 व 135 या कायद्यान्वये आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अजून तो आमच्यापर्यंत काही पोच झाला नाही, परंतु त्याची काही आम्हाला व्हॉट्सअपवर माहिती भेटली. मग आता आम्हाला एक कळणं गेलं आहे की बाबा आम्ही मराठा म्हणून एवढं प्रशासनाला आम्ही कुठला ताण दिला नाही. एवढं सगळ्या 52 गावचे ट्रॅक्टर आले, त्याने शांतता पद्धतीनं इथं रॅली काढली. मग नेमकं वागायचं कसं हा प्रश्न आमच्यासमोर पडला आहे. आणि एवढं शांतता पद्धतीने जर करत असेल आणि जर आमच्या विरोधात जर कोणी षड्यंत्र करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला, मीच नाही एक आम्ही आयोजक आहोत. आम्ही आमच्या 52 गावातील जनता कुठल्याही गोष्टीला आम्ही थांबणार नाहोत. आणि आम्हाला सर्वोपरी जरांगे पाटलांचा आदेश आमच्या सर्वोपरी, जो जरांगे पाटील साहेब आम्हाला जो आदेश देतील 23 तारखेला सभेला तो आम्हाला सर्व मान्य असेल. जय शिवराय. मराठा समाजाच्या आंदोलनासाठी सर्व 52 गावातून सर्व ट्रॅक्टरधारक शेतकरी आले. आम्ही रीतसर कुणालाही त्रास न होता, शासनाला कुठलीही न इजा पोचवता अतिशय शांततेत जरी आम्ही आमचं मागण्या किंवा आम्हाला काही लोकांनी येऊन मराठी समाजाने पाठिंबा दिला, एवढं शांततेत करून ही गुन्हा दाखल होतो. आळं बी होतो, बळ बी होतो. तुम्ही विनाकारण जर आम्हाला डवचत असाल तर त्याचा तुम्हाला आमचा मराठाचा हाबडा काय आहे हे दाखवून देऊ. याची शासनानं नोंद घ्यावी. त्यांनी विनाकारण आमच्या भावनेशी खेळून आमची टिंगल टवाळकी करू नये, ह्याची दखल घ्यावी.
की बोला.